गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल MPSC टायगर. आज आपण इथे जनरल सायन्स या विषयातले IMP टॉपिक्स जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला अतिशय महत्त्वाचे आहे, ग्रुप बी, ग्रुप सी आणि ग्रुप एलाही त्या विषयावर काही ठळक गोष्टीवरून विचारलं गेलेले आहे. तर ते MPSCच्या प्रत्येक पेपरासाठी तो विषय अतिशय महत्त्वाचा आहे, तो बघू. टॉपिकचं नाव आहे मॅग्नेटिझम. मॅग्नेटिझम, चुंबकीय. ठीक आहे. हां, तर चुंबकीय या टॉपिकवर आपण सर्वात आधी मॅग्नेटला बघू, चुंबकाला बघू. हा एक सबस्टन्स आहे. ठीक आहे. हा जो मॅग्नेट आहे, हा सबस्टन्सचा जो मॅग्नेट आहे त्याला दोन पोल असतात. ठीक आहे. सिंगल पोलवाला मॅग्नेट नाही. प्रत्येक मॅग्नेटला दोन पोल असतात. त्याला एक नॉर्थ पोल आणि एक साऊथ पोल असतो. जर का हा एक मॅग्नेट तुम्ही एका दोरीला बांधून कुठे हँग केलं, त्याला लटकवलं, तर त्याची जी डायरेक्शन आहे ती नॉर्थ डायरेक्शन दाखवणार. ठीक आहे. आणि हे दोन्ही तुम्ही मधातून कट जरी केला तरी इथे दोन पोल राहणार, सिंगल पोल नाही होणार. ठीक आहे. असं म्हणता येतात की आर्टिफिशियली सिंगल पोल होऊ शकते, पण आत्तापर्यंत तरी झालं नाही. पण आत्तापर्यंत बनलेला नाही. ठीक आहे. लक्षात ठेवा, जर काही क्वेश्चन आला सिंगल पोल बाय आर्टिफिशियली, सो नो. ठीक आहे. होऊ शकते पण झाला नाही. आणि ही जी मॅग्नेटिझमची जी प्रॉपर्टी आहे त्याला डोमेन थेरी असे म्हणतात. डोमेन थेरी. सायंटिस्ट कोण होता? डोमेन. ठीक आहे. डोमेनची थेरी आहे ज्याने मॅग्नेटिझमची प्रॉपर्टी दिली. ठीक आहे. तर आता जो मॅग्नेट आहे, मॅग्नेट चुंबकीय कुठल्या पदार्थावर, ते पदार्थ आपण बघू, ते सबस्टन्स आपण बघू. मॅग्नेट अट्रॅक्ट्स, कोणाला आकर्षित होते, तर ते आहे आयरन, लोखंड. ठीक आहे. कोबाल्ट, निकेल. हे प्रोडक्ट आहे ज्याला मॅग्नेट अट्रॅक्ट होतो, बट नॉट ऑन. कोणत्या सबस्टन्सवर नाही होत? ॲल्युमिनियमवर नाही होत, कॉपरवर पण नाही होत, गोल्डवर नाही होत, आणि सिल्वरवर पण मॅग्नेट अट्रॅक्ट होत नाही. आणि हा जो आर्टिफिशियल मॅग्नेट असतो तो काही काळापुरती असतो, फॉर शॉर्ट टाइम, काही काळापुरती. ठीक आहे. एक्झाम्पल म्हटलं तर लाईक इलेक्ट्रोमॅग्नेट हा एक आर्टिफिशियल मॅग्नेट आहे. ठीक आहे. काय? इलेक्ट्रोमॅग्नेट. आणि आर्टिफिशियली मॅग्नेट शॉर्ट टाइम आहे. मग लॉंग टाइम कुठला? तर जो नॅचरल मॅग्नेट आहे, नॅचरल मॅग्नेट हॅव लॉंग लाईफ टाइम. ठीक आहे. तर आता हा जो मॅग्नेट आहे, मॅग्नेट म्हणजे चुंबक कुठल्या सबस्टन्सवर जेव्हा अट्रॅक्ट होतो, तर तिथे जो एन्व्हायरमेंट होतो क्रिएट, त्याला मॅग्नेटिक फील्ड म्हणतात. मॅग्नेटिक फील्ड.
ठीक आहे. जर का हा मॅग्नेट आहे, हा एक सबस्टन्सवर, हा खिळा समजा, हा सबस्टन्सवर तो अट्रॅक्ट होत आहे, तर अट्रॅक्ट जेव्हा होत आहे, ठीक आहे, तर हा जो फील्ड आहे त्याला मॅग्नेटिक फील्ड म्हणतात. काय म्हणतात? मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. सो युनिट, आता कुठलीही एक क्वांटिटी आहे तर त्याचं एक युनिट राहणार. ठीक आहे. जेव्हा आपल्याला हा मेजर करता येतो तर म्हणजे त्याचं एक मापक यंत्र असेल. सो युनिट ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज टेस्ला. आणि सीजीएसमध्ये सीजीएस युनिट गॉस. ठीक आहे. हा काय? टेस्ला आणि हा गॉस. व्हिडिओ तुम्ही 2x मध्ये बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्हाला समोरही आपले टॉपिक्स आहे परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे, ते आम्ही इथे कव्हर करतो, तुम्हाला मदत होईल. ठीक आहे. सबस्क्राईब करणं म्हणजे काय, तुम्हाला आम्ही जे व्हिडिओ तुम्हाला मी यूट्यूब चॅनलवर टाकेल ते तुम्हाला डायरेक्टली तुम्हाला एक नोटिफिकेशन येईल, तुम्ही बघू शकता, तुम्हाला मिस नाही करता येणार. ठीक आहे. इझी वे होणार तो. मॅग्नेटिक फील्ड, युनिट ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज टेस्ला अँड इन सीजीएस फॉर्म इट्स गॉस. ठीक आहे. सो मॅग्नेटिक फील्ड तर आला, पण कधी कधी काय होतं, एखादी वस्तू मूव्हिंग चार्जमध्ये राहते. हा जो खिळा आहे तो असा चालत म्हणजे फिरत आहे समजा, असं घडलं आहे, तर तिथे मॅग्नेट जो आहे त्याला त्या फील्डला एक मॅग्नेटिक मुवमेंट, ठीक आहे, हालचाल होता ना तिथे, मुवमेंट. सो मॅग्नेटिक मुवमेंट कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला इथे एक फॉर्म्युला येतो. कॅपिटल एम इज अ मॅग्नेटिक मुवमेंट इज इक्वल टू ट्वाइस एल मल्टिप्लाय बाय एम. व्हॉट इज स्मॉल एम? स्मॉल एम इज अ मॅग्नेटिक स्ट्रेंथ, जे चुंबकीय पदार्थाची जी क्षमता आहे ती. सो हा जो आहे तो 2L, ही जी लेंथ आहे 2L, दोन पोलच्या मधातली. हा नॉर्थ पोल, हा साऊथ पोल. ठीक आहे. आणि मॅग्नेटिक स्ट्रेंथ, ठीक आहे, याची जी स्ट्रेंथ आहे अट्रॅक्ट होण्याची ती गिवन राहणार, तेव्हा तुम्हाला मॅग्नेटिक मोमेंट काढता येणार. ठीक आहे. फॉर्म्युला लक्षात घ्या. कॅपिटल एम इज अ मॅग्नेटिक मोमेंट अँड ट्वाइस एल इज द लेंथ बिटवीन अ टू पोल अँड मल्टिप्लाय बाय मॅग्नेटिक स्ट्रेंथ. ठीक आहे. ही झाली मॅग्नेटिक मोमेंट. आता बघू आपण डायरेक्शन. मी सर्व महत्त्वाचे टॉपिक म्हणजे मॅग्नेटिझममधले कुठल्या विषयावर प्रश्न आले आहे त्या विश्लेषणानंतरच मी तुम्हाला हे टॉपिक्स क्लिअर करून देतो. या व्यतिरिक्त काही वाचाल तर ठीकच आहे, पण नाही वाचाल तरी तुमचं नुकसान नाही. ठीक आहे. डायरेक्शन ऑफ इमॅजिनरी लाईन्स. आता जेव्हा हे मॅग्नेट्स अट्रॅक्ट होतात तर कसे अट्रॅक्ट होतात, त्या दोघांमध्ये काही ना काही कनेक्शन तर असेल. म्हणजे एखाद्याच्या इमारतीवरून दुसऱ्या इमारतीवर जर तो चालला तर मधात काही ना काहीतरी एक ब्रिज बनला असेल. सो तीच असतात इमॅजिनरी लाईन्स. ओके. सो डायरेक्शन ऑफ इमॅजिनरी लाईन्स, हे पॉईंट्स लक्षात घ्या, पाठांतर करा. ठीक आहे. डायरेक्शन ऑफ इमॅजिनरी लाईन्स, जी काल्पनिक रेषा आहे त्यांची जी दिशा येते ते नॉर्थ, उत्तराकडून दक्षिणेकडे, नॉर्थ टू साऊथ पोल. त्याची डायरेक्शन कशी असते? नॉर्थ टू साऊथ पोल, नॉर्थ टू साऊथ पोल. ओके. दे हॅव स्ट्रॉंग नियर दी पोल्स. ते या ध्रुवापदापाशी, जसे हे आहे, इथे तुम्ही बघू शकता हे जे पोल्स आहे तिथे लाईन्स गप्प आहे, क्राऊडेड आहे. ठीक आहे. जसा बाजार कसा भरतो तिथे लोक कसे क्राऊडेड बसून दिसतात,
म्हणजे एकत्र दिसतात. तसे स्ट्रॉंग जे इमॅजिनरी लाईन्स आहे ते स्ट्रॉंग ॲट नियर दी पोल, पोलजवळ क्राउडेड लाईन असतात. प्रश्न येतो, प्रश्नाच्या दृष्टिकोनातूनच प्रश्न कसे बनू शकतात त्यावरूनच मी तुम्हाला समजून सांगत आहे. ठीक आहे. टू फिल्ड लाईन्स, जे त्या फिल्डमधले जे दोन लाईन्स आहे ते कधीच नेव्हर इंटरसेक्ट, ते कधीही छेदत नाही. बघून घ्या तुम्ही, ते कधीही एकामेकाला छेदत नाही. म्हणजे छेदत म्हणजे कसं आहे, असे नाही होणार. ठीक आहे. कारण की हा याला अट्रॅक्ट होणार, हा याला अट्रॅक्ट होणार, ते मधातून छेदून याला म्हणजे याला याच्यात अडथळा नाही निर्माण होणार, नाही ते जम्पर लागणार. ठीक आहे. ती सरळ सरळ ट्रॅव्हल किंवा सरळ सरळ ट्रॅव्हल किंवा सरळ सरळ ट्रॅव्हल या दृष्टिकोनातून होतो. ठीक आहे. तर हे झाले डायरेक्शन ऑफ इमॅजिनरी लाईन्स नॉर्थ टू साऊथ पोल. ते पोलजवळ क्राउडेड असतात, जास्त गप्प असतात आणि टू फिल्ड लाईन्स नेवर इंटरसेक्ट. ठीक आहे. नेवर इंटरसेक्टेड, ते कधीही छेदत नाही. ओके. सो मगाशी आपण बघितलं होतं मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड इज डिनोटेड बाय कॅपिटल बी. हा मॅग्नेटिक मोमेंट कॅपिटल एम आहे. मॅग्नेटिक फील्ड इज डिनोटेड बाय कॅपिटल बी इज इक्वल टू करंट अपॉन रेजिस्टन्स. ठीक आहे. जो करंट फ्लो होता है, जो फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे त्याच्या उलट्या 1 बाय रेजिस्टन्स. ठीक आहे. बी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय अँड बी इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स. ठीक आहे. मॅग्नेटिक फील्ड इज डिनोटेड बाय कॅपिटल बी. मॅग्नेटिक मोमेंट कॅपिटल एम हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. आणि कॅपिटल बी इज अ मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आय करंट अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू रेजिस्टन्स. ठीक आहे. हे झाले मॅग्नेटिक फील्ड. आता बघू आपण जे मॅग्नेटिक फील्ड आहे त्यात कुठला तरी फोर्स लागतो, कुठला तरी बल लागत आहे. तर फोर्स इन मॅग्नेटिक फील्ड, बल कशामुळे लागत आहे, बल का लागत आहे. जर कुठलीही ही पेन आहे त्याला हा पेनमुळे धक्का देतात, तर इथे बल काय आहे, माझा हात बरोबर असा धक्का मारता, हा बल आहे. ठीक आहे. ही जेव्हा इकडे येतं, ही जे येतं तर बल फोर्स आहे ना. सो फोर्स इन मॅग्नेटिक फील्ड डायरेक्शन इज, जी डायरेक्शन राहणार फोर्सची ती डायरेक्शन ऑफ करंट राहणार, ज्या दिशेने करंट फ्लो होणार. ठीक आहे. आणि दुसरा एक पार्ट येतो डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, ते चुंबकीय जो क्षेत्र आहे त्याची दिशा काय आहे. ठीक आहे. बघू आपण. सो फोर्स ऑन दी कंडक्टर, जो विद्युत प्रवाहित पदार्थ आहे त्याला कंडक्टर म्हणतात. फोर्स ऑन द कंडक्टर इज मॅक्सिमम. जो विद्युत प्रवाहित पदार्थ आहे, कॉपर आहे, ठीक आहे, ॲल्युमिनियम आहे, त्यावर कंडक्टरवर फोर्स जास्त असतो. कुठे, ॲट 90 डिग्री अँगल. ठीक आहे. जेव्हा तो 90 डिग्रीवर, ही जी वायर आहे त्याच्यावर 90 डिग्री राहणार त्या कंडक्टरवर फोर्स, तेव्हा मॅक्सिमम राहणार फोर्स. सो फॉर्म्युला काय आहे, एफ इज इक्वल टू कॅपिटल बी मल्टिप्लाय बाय करंट मल्टिप्लाय बाय एल साइन थीटा. ठीक आहे ना. साइन थीटा कशामुळे आला, 90 डिग्रीमुळे. सो कॅपिटल बी काय आहे, मॅग्नेटिक फील्ड. फॉर्म्युला लक्षात घ्या, तुम्हाला यावरून कदाचित न्यूमरिकल्सही येऊ शकतात.
स्टेट बोर्डमध्ये दिलेले आहे न्यूमरिकल्स. मॅग्नेटिक फील्ड, कॅपिटल बी इज अ मॅग्नेटिक फील्ड, आय इज अ करंट अँड एल इज लेंथ. ठीक आहे. काय आहे फॉर्म्युला? कॅपिटल एफ इज अ फोर्स इज इक्वल टू कॅपिटल बी मल्टिप्लाय बाय आय मल्टिप्लाय बाय लेंथ साइन थिटा. ठीक आहे. हे झालं कंडक्टर. आता फोर्स ऑन अ मूव्हिंग, मी म्हटलं ना मूव्हिंग चार्ज, हे स्टेबल आहे कंडक्टर, आता इथे फ्लो होत आहे, तर मूव्हिंग चार्ज, फोर्स ऑन मूव्हिंग चार्ज इन मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्डमध्ये जो बल लागतो तो जर वाहत पदार्थ आहे, हालचाल करत आहे, तर त्या पदार्थात मॅग्नेटिक फील्डला लॉरेन्झ फोर्स म्हणतात. डेफिनेशन लक्षात आली? लॉरेन्झ फोर्स म्हणतात. कशाची? लॉरेन्झ फोर्स इज अ लॉरेन्झ फोर्स. एखादा मूव्हिंग चार्जवर जेव्हा मॅग्नेटिक फील्ड आहे त्यात जेव्हा फोर्स ॲक्ट होतो तो फोर्स राहिला लॉरेन्झ फोर्स असे म्हणतात. आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे? कॅपिटल एफ इज इक्वल टू क्यू व्ही बी साइन थिटा. सो क्यू इज व्ही मल्टिप्लाय बाय कॅपिटल बी. ओके. हा झाला मूव्हिंग चार्ज इन अ मॅग्नेटिक फील्ड. अ फोर्स ॲक्ट ऑन इट, it's called, that force called as Lorentz force, and it's calculated by this formula capital F is equal to Q in bracket V multiply by B. ठीक आहे. आता हे झाले एक प्रकारचे नॅचरल मॅग्नेट आणि जो मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होतो एका मॅग्नेट विषयी आपण समजून बघितला. आता आपण जो आर्टिफिशियली एक टॉपिक होता तो बघू आपण. तो आहे इलेक्ट्रोमॅग्नेट. इलेक्ट्रोमॅग्नेट इलेक्ट्रोमॅग्नेट हा आर्टिफिशियल असतो. आर्टिफिशियल असतो. त्याचं एक एक्झाम्पल म्हटलं, प्रश्न डायरेक्टली विचारतो इलेक्ट्रोमॅग्नेट, एकतर इलेक्ट्रोमॅग्नेट कशा कुठले कोणकोणते आहे, तर त्यात तुम्हाला मी सोलेनॉइड लक्षात घ्या. काय आहे? सोलेनॉइड. सोलेनॉइड काय आहे? अ सोलेनॉइड इज अ कॉपर वायर, एक तांब्याची जी तार आहे त्याला जर असं सिलेंड्रिकल शेपमध्ये, कुठल्या शेपमध्ये? सिलेंड्रिकल शेपमध्ये आपण केलं. ठीक आहे. तर जो इथे मॅग्नेट क्रिएट होणार त्या मॅग्नेटला इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणणार. इथून जो करंट फ्लो होणार ह्या वायरमधून, सो इथे एक मॅग्नेटिझम क्रिएट होणार, चुंबकीय पट्टा एक तयार होतो, तर त्या पट्ट्याला इलेक्ट्रोमॅग्नेट म्हणतात. ठीक आहे. सो सोलेनॉइड कुठल्या पदार्थावर अप्लाय होतो? इट्स अप्लाइड ऑन also iron, cobalt and nickel. ठीक है. A copper wire is in a cylindrical shape. The magnet formed called electromagnet. हा व्हिडिओ तुम्ही इंग्लिश माध्यमातले असाल तरी तुम्हाला सायन्स बॅकग्राऊंड असाल तर तरी तुम्हाला समजून येत असेल, आणि ज्यांचे आर्ट्स कॉमर्स आहे त्यांनाही मी समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आणि विशेषतः तुम्हाला काही सपोर्ट लागला असेल तर टेलिग्रामवर MPSC टायगर चॅनल आहे, त्यावर तुम्ही मला जॉईन करून मेसेज करा. मी तुम्हाला या विषयातले जे सोलेनॉइडला काय म्हणतात, इलेक्ट्रोमॅग्नेटला काय म्हणतात, कसं आहे माझं इंग्लिश माध्यम होतं, सेम इंग्लिश माध्यम होतं, सो हे टॉपिक्स मला इंग्लिशमध्ये आहे, तर मला त्या सराउंडिंगमध्ये बोलताना असं होते कारण की मला समजून सांगायचं आहे, मी कम्फर्टेबल राहायला पाहिजे. जर का तुम्हाला हेल्प लागत असेल त्या दृष्टिकोनातून तर तुम्ही मला टेलिग्रामवर जॉईन करून मला सांगा. मी तुम्हाला या विषयातले कोणाला काय म्हणतात
ते तरी सपोर्ट करा. ओके. अ मॅग्नेट, आता सोलेनॉइडमध्ये काय आहे, एक फिनोमेना आहे तो बघून घेऊ. इलेक्ट्रोमॅग्नेट हॅव अ मॅग्नेटिक इफेक्ट ओनली टिल, जो मॅग्नेटिक इफेक्ट आहे इलेक्ट्रोमॅग्नेट सोलेनॉइडमध्ये, तो एक मॅग्नेटिक फील्ड कधीपर्यंत राहतो, ओनली टिल द करंट इन फ्लोइंग, जोपर्यंत या पदार्थातून करंट फ्लो होत आहे तोपर्यंतच तिथे मॅग्नेटिक इफेक्ट राहील. लक्षात आलं का? जोपर्यंत इथून विद्युत प्रवाह आपण केला नाही, करत आहे, विद्युत प्रवाह करतच आहे, तरी ते मॅग्नेटिक इफेक्ट राहणार, चुंबकीय पट्टा तयार होऊन राहणार. पण जसं आपण इलेक्ट्रिक करंट फ्लो करणं बंद केलं, प्रवाह देणं विद्युतचं बंद केलं, तर इथे चुंबकीय पट्टा बनणार नाही. ओके. फ्लोइंग थ्रू सोलेनॉइड core of an electromagnet must be of soft iron. सो हा जो पदार्थ आहे, जो सोलेनॉइड बनवत आहे, तर तो एक सॉफ्ट पाहिजे, जसं आयरन हा सॉफ्ट पाहिजे, सॉफ्ट आयरन. ठीक आहे. आणि ते का, तर बिकॉज आयरन लॉसेस ऑल इट्स मॅग्नेटिझम, कारण की तो जो आयरन आहे, तो जो लोह आहे, तो आपला विद्युत प्रवाह बंद झाल्यानंतर जो चुंबकीय पट्टा आहे तो सोडून देतो, तो लॉस होऊन जातो. केव्हा? जेव्हा करंट ओल्ड होणार. ठीक आहे. विद्युत प्रवाह तो जुना राहणार तेव्हा. ठीक आहे. सो हे झालं इलेक्ट्रोमॅग्नेट. आता मॅग्नेटिझममध्ये आपण मॅग्नेट पण बघितले, इलेक्ट्रोमॅग्नेटिझम पण बघितलं, त्यात एक्झाम्पल पण बघितले. ठीक आहे. तुम्हाला हा व्हिडिओ बघताना सोबत तुम्हाला नोट्स बनवावे लागेल. नोट्स बनवताना तुम्हाला जेव्हा कुठे दिक्कत होईल तुम्हाला व्हिडिओ पुन्हा बघावा लागेल. तुम्ही या विषयावर हा व्हिडिओ जोपर्यंत समजून, म्हणजे जेव्हा बघत आहे तुम्हाला समजण्याचा प्रयत्न मी करून देत आहोत, तुम्हाला समजत पण असेल, पण तुम्हाला ते विसरता नाही. ठीक आहे. कधी विसरलं नाही पाहिजे, त्यासाठी तुम्हाला एक दोनदा रिवाईजही करावं लागेल. एकदा तुम्ही सोबत नोट्स बनवा, व्हिडिओ समजून घ्या, तुम्हाला प्रत्येक गोष्टी कुठे काय आहे. मी जसे नोट्स बनवतो तसेही नोट्स बनवत तरी ठीक आहे, काही तुम्हाला अंडरस्टँडिंगमध्ये आहे तसे बनवा. त्यानंतर तुम्ही रिवाईज करताना व्हिडिओला पुन्हा बघा आणि तुमचे नोट्स बघा, तुम्हाला काय मॅच होतो, कुठे मिस झाला आहे तो पॉईंट फिलअप करा. तुम्हाला परीक्षा दृष्टिकोनातून रिव्हिजन ही अतिशय महत्त्वाची असते, ते लक्षात घ्या. ठीक आहे. सो मॅग्नेटिक फील्ड, आता मॅग्नेटिक इफेक्ट झाले, मॅग्नेटिक फील्ड आहे. सो मॅग्नेटिक फील्डमध्ये काही लॉज आहे आणि काही प्रॉपर्टीज दिलेल्या आहे खूप सायंटिस्टनी, ते आपण इथे बघू. पहिले तर रूल्स बघू. रूल्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड, जे चुंबकीय पट्टा निर्मित होतो त्याचे काही नियम असतात. तर रूल्स ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज गिवन बाय मॅक्सवेल R.H. स्क्रू. ठीक आहे. मॅक्सवेल एक सायंटिस्ट होता, त्याने दिले. एक R.H. स्क्रू होता, त्याने दिले. हे त्यांचे रूल आहे. ठीक आहे. मॅक्सवेल R.H. स्क्रू रूल. ठीक आहे. सो सर्वप्रथम राईट हँड थंब रूल, नाव ऐकलं असेल तुम्ही, राईट हँड थंब रूल. सेकंड आहे फ्लेमिंग्स. आता जो राईट हँड थंब रूल आहे तो कोणी दिला? मॅक्सवेल आणि R.H. स्क्रू. ठीक आहे. आता हा फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल हा दिला फ्लेमिंग्सने, आणि फ्लेमिंग्स राईट हँड रूल हाही सुद्धा फ्लेमिंग्सने दिला आहे, राईट हँड रूल.
तर हे तिन्ही रूल जे आहे ते मॅग्नेटिक फील्डचे ते आपण इथे समजून बघू आणि तुम्हाला मी सांगतो, मी ज्या प्रकारे तुम्हाला सांगणार तुम्हाला हे रूल तरी तुम्ही नाही विसरणार. ठीक आहे. राईट हँड थंब रूल इज यूज्ड, त्याचा वापर कशासाठी होतो? टू फाइंड डायरेक्शन ऑफ, कशाची दिशा? डायरेक्शन ऑफ द लाइन्स ऑफ मॅग्नेटिक फोर्स. जो चुंबकीय बल त्या लाईनमधून दिसतो, त्या लाईनची जी डायरेक्शन आहे, ते त्याची दिशा आहे, ते बघण्यासाठी राईट हँड थंब रूलचा वापर केला जातो. ठीक आहे. मॅग्नेटिक फोर्स इन अ करंट कॅरिंग कंडक्टर, CURRENT, करंट कॅरिंग कंडक्टर. सर्वात आधी कुठले रूल कशासाठी वापर केला जातो आपण ते बघू, मग त्या रूलमध्ये कसं काय एक्सप्लेनेशन आहे ते बघू, कुठे काय आहे ते समजून घेऊ. ठीक आहे. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. आता हा राईट हँड रूलमध्ये काय आहे? कशासाठी काय फाइंड करायसाठी? द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फोर्सची जी लाईन आहे ते बघण्यासाठी. ठीक आहे. त्याची दिशा बघण्यासाठी. आता बघू फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल हा काय देतो? इट गिव्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फोर्स. डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फोर्स, इथे काय होतं? डायरेक्शन ऑफ लाइन्स ऑफ मॅग्नेटिक फोर्स, इथे डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फोर्स ॲक्टिंग ऑन अ कंडक्टर. ठीक आहे. राईट हँड थंब रूल ही डायरेक्शन दाखवते मॅग्नेटिक फोर्सची, आणि तसंच फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल पण डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फोर्स जो कंडक्टरवर होत आहे तो दाखवतो. म्हणजे जो राईट हँड थंब रूल आहे आणि फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल आहे तो मिळता जुळता आहे, पण त्याला बघण्याची आणि काढण्याची जी पद्धत आहे, जो फॉर्म्युला आहे, जो एक्सप्लेनेशन आहे, जी थेरी आहे ती वेगवेगळी आहे. ठीक आहे. कारण की सायंटिस्ट वेगवेगळे आहे. फ्लेमिंग्स राईट हँड रूल. फ्लेमिंग्स राईट हँड रूल इज शोज द डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट. जो करंट इंड्यूस्ड होता है त्याची जी डायरेक्शन आहे ती शो करतो. व्हॅन, केव्हा? अ कंडक्टर मूव्स, म्हटलं ना मूविंग. ठीक आहे. तो कंडक्टर मूव्स इन अ मॅग्नेटिक फील्ड. तो जेव्हा मॅग्नेटिक फील्डमध्ये रूपांतरित होतो, हस्तांतरित होतो, तेव्हा त्याची जो करंट इंड्यूस्ड होता है त्याची डायरेक्शन. फ्लेमिंग्स राईट हँड रूल शोज द डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट. जेव्हा कंडक्टर मूव्स इन अ मॅग्नेटिक फील्ड, कंडक्टर जेव्हा विद्युत प्रवाहात हस्तांतरित होतो तेव्हा जी डायरेक्शन आहे कशाची? करंटची, ते शो करतो फ्लेमिंग्स राईट हँड रूल. ठीक आहे. राईट हँड थंब रूल काय आहे? डायरेक्शन ऑफ टू फाइंड द डायरेक्शन ऑफ लाइन्स ऑफ मॅग्नेटिक फोर्स. तसंच फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फोर्स. फ्लेमिंग्स राईट हँड रूल शोज डायरेक्शन ऑफ इंड्यूस्ड करंट. ठीक आहे. त्या कंडक्टरवर जो मॅग्नेटिक फील्डमध्ये रूपांतरित होत आहे. सो आता बघू आपण. आता हा माझा राईट हँड, हा लेफ्ट हँड. ओके. हा राईट हँड, हा लेफ्ट हँड. सो राईट हँड लेफ्ट हँड मध्ये मी तुम्हाला 1 सेकंड. ओके. सॉरी. हा राईट हँड, हा लेफ्ट हँड. सो सर्वात आधी काय आहे? राईट हँड थंब रूल. हा राईट हँड थंब रूल, ही पोझिशन आहे राईट हँड थंब रूल, जो मॅक्सवेल आणि RS स्क्रू रूल. ठीक आहे. हा जी कर्ल फिंगर्स आहे, हे जे मोडलेले फिंगर्स आहे
तो काय शो करतो, तो शो करतो मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. आणि हा जो थंब आहे तो काय शो करतो, डायरेक्शन ऑफ अ करंट. ठीक आहे, डायरेक्शन ऑफ करंट. कर्ल फिंगर शोज मॅग्नेटिक फील्ड, विद्युत जे प्रवाह होणार आहे, सॉरी विद्युत प्रवाह इथून. ठीक आहे, करंट डायरेक्शन. आणि जो मॅग्नेटिक फील्ड, जी चुंबकीय पट्टा जो निर्मित होतो, तो काय, कोणते डायरेक्शन कोण शो करतो, हे कर्ल फिंगर्स. तर इथे काय लिहून घेऊ आपण, जे कर्ल्स फिंगर आहे ते काय शो करते, मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड. आणि जो थंब आहे, जो अंगुठा आहे, थंब फिंगर. ठीक आहे, थंब फिंगर जी आहे ती काय शो करते, करंटची डायरेक्शन, डायरेक्शन ऑफ करंट. ओके. राईट हँड थंब रूल, डायरेक्शन ऑफ लाईन्स ऑफ मॅग्नेटिक फोर्स शो फाइंड करायसाठी. कर्ल्स फिंगर मॅग्नेटिक फील्ड शो करते, थंब फिंगर हे करंट डायरेक्शन. ओके. आता बघू फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. हा जो लेफ्ट हँड आहे, हा जो लेफ्ट हँड आहे तो असा. ठीक आहे, तुम्हाला दिसत असेल असा. सो फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल गिव्स द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फोर्स ऍक्टिंग ऑन अ करंट. ओके, डायरेक्शन ऑफ अ मॅग्नेटिक फोर्स ऍक्टिंग ऑन अ कंडक्टर. सो जी थंब फिंगर आहे, थंब फिंगर, ही थंब फिंगर शोज अ फोर्स. ठीक आहे, हा जो फोर्स ऍक्ट होतो मॅग्नेटिक फील्ड क्रिएट करायसाठी, तो फोर्स कोण शो करताय, थंब फिंगर. आणि ही जी फोर्थ फिंगर आहे, ही फोर्थ फिंगर ही काय दाखवते, मॅग्नेटिक फील्ड. हे मिडल फिंगर, ओके, हे मिडल फिंगर काय शो करते, करंट. हे आहे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. ऑफ थंब फिंगर इज अ थंब. हे थंब फिंगर, हा अंगुठा जो आहे तो फोर्स शो करतो, आणि फोर्थ फिंगर हा मॅग्नेटिक फील्ड, आणि मिडल फिंगर हा करंट. सो मी ते लिहून देतो तुम्हाला. थंब फिंगर, थंब फिंगर, a thumb finger is shows force. Fourth finger, F-O-U-R-T-H, fourth finger is shows magnetic field, magnetic field. And a middle finger, this is a middle, बघून घ्या, हे बघ, हे मिडल फिंगर आहे. हे मिडल फिंगर, a middle finger, middle finger shows what, a current, जी विद्युत प्रवाह आहे त्याची डायरेक्शन. ओके. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, अ थंब फिंगर इज shows a force, direction of force. A fourth finger is shows the direction of magnetic field, and a middle finger shows a direction of current. ओके. आता आला फ्लेमिंग्स राईट हँड थंब. ठीक आहे, राईट हँड रूल. ओके, हा आहे राईट हँड. फ्लेमिंग्सचा रूल काय म्हणतो, अ थंब. ठीक आहे, हा थंब जो आहे तो मोशन. इथे बघून घ्या तुम्ही काय लिहिलं आहे, शो द डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट वेन अ कंडक्टर मूव्स. जो कंडक्टर आहे तो मूव्ह होता, तर मूव्ह होता म्हणजे एक मोशन होता. ठीक आहे, जे हा थंब आहे तो काय काय दाखवतो, मोशन, मोशन ऑफ अ कंडक्टर. ठीक आहे. ही फोर्थ फिंगर, ही फोर्थ फिंगर जसं की लेफ्ट हँड थंब रूलमध्ये फोर्थ फिंगर मॅग्नेटिक फील्ड दाखवत होती, तशीच राईट हँड फ्लेमिंग्स राईट हँड थंब रूलमध्येही, फ्लेमिंग्स राईट हँड रूलमध्येही ही फोर्थ फिंगर मॅग्नेटिक फील्डच तुम्हाला दाखवेल, आणि मिडल फिंगर ही करंट. ठीक आहे. सो फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल काय दाखवतो, फोर्स, आणि फ्लेमिंग्स राईट हँड रूल काय दाखवतो, मोशन. अ थंब फिंगर shows what, a motion. ठीक है. मिडल फिंगर सेम एज लेफ्ट हँड रूल, करंट. आणि फोर्थ फिंगर
इज ऑल्सो सेम ॲज मॅग्नेटिक फील्ड. मॅग्नेटिक फील्ड शो करते. समजलं तुम्हाला? असं कोणी सांगू शकता का? नाही. ठीक आहे. आम्ही असंच म्हणजे आमचं एक असंच ध्येय आहे की जो ॲस्पिरंट आहे, जो परीक्षेच्या दृष्टिकोनातून एक वेळ देत आहोत ज्या विषयाला, त्यानंतर त्याला तोच वेळ पुन्हा द्यायची गरज ना पडे, त्याला तो समजून तो सामोर गेला पाहिजे. ठीक आहे. सो कळलं तुम्हाला हे? आता आपण बघू काही पुन्हा म्हणजे फिजिक्स आहे. फिजिक्समध्ये काय आहे, खूप सारे शास्त्रज्ञांनी सुरुवातीपासून खूप काही सांगितलं आहे. तर प्रत्येकाविषयी आपल्याला अभ्यास करावा लागतो आणि त्या दृष्टिकोनातून ते आयोग प्रश्न विचारतो. ठीक आहे. सिलेबसचं बाहेरचं काहीच नाही राहत, पण तुम्ही काय सोडता आणि काय घेता त्यावर सगळं अवलंबून असतं. सो एक हे तर रूल्स झाले. ठीक आहे. आता आपण बघू लॉज. ठीक आहे. एक लॉ आहे, त्या लॉचं नाव आहे बियॉट सॅवर्ट्स लॉ. नाव ऐकलं असेल, बियॉट सॅवर्ट्स लॉ. हा बियॉट जो आहे तो एक सायंटिस्ट होता, जीन बॅप्टिस्टे. ठीक आहे. जीन बॅप्टिस्टे बियॉट. आणि एक होता फेलिक्स सॅवर्ट्स. हे थोडे ग्रीक सायंटिस्ट आहेत, त्यांचे नावं थोडेसे घ्यायला आपल्या प्रोनाऊन्सिएशनमध्ये थोडंसं चुकतात. ठीक आहे. पण तुम्ही हे लक्षात ठेवा, बियॉट सॅवर्ट, जीन आणि ह्या फेलिक्स. ठीक आहे. सो बियॉट सॅवर्ट्सने एक इक्वेशन दिला, तो इक्वेशन आपण बघू, डी बी. ठीक आहे. बी म्हणजे मी तुम्हाला आधीच सांगितलं, बी आणि काय, मॅग्नेटिक फील्ड. ओके. डी बी इज अ म्यू 0 मल्टीप्लाय बाय आय डी एल साइन थीटा अपॉन 4 पाय आर स्क्वेअर. ठीक आहे. हा जो म्यू 0 आहे, म्यू 0 इज अ कॉन्स्टंट. हा कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंट आहे म्हणजे याची एक व्हॅल्यू तर असेल जी फिक्स असेल, कॉन्स्टंट आहे. आणि हा जो आहे इज कॉल्ड प्रीमेएबिलिटी ऑफ फ्री स्पेस. ठीक आहे. सो म्यू इज अ कॉन्स्टंट अँड इज कॉल्ड प्रीमेएबिलिटी ऑफ फ्री स्पेस. सो म्यू 0 इज इक्वल टू 4 पाय मल्टीप्लाय बाय 10⁻⁻⁻ WB मीटर स्क्वेअर. ठीक आहे. ही झाली त्याची म्यूची व्हॅल्यू. सो बायो सॅवर्ट्स लॉ का म्हणते, ही एक वायर आहे. ठीक. एक कंडक्टर, अ करंट कॅरिंग कंडक्टर, अ करंट कॅरिंग, जो विद्युत प्रवाहित पदार्थ आहे, करंट कॅरिंग कंडक्टर, एक वायर आहे. ठीक आहे. सो त्या वायरमध्ये खूप सारे इथे आपण करंट फ्लो करतो. ठीक आहे. हा आय इज अ डिनोटेड बाय करंट. ठीक आहे. हा करंट फ्लो होता हा वायरमधून. सो आपण एक असा पार्टिकल बघू, हा एक करंटचा एक पार्टिकल त्या वायरमधला. ठीक आहे. आणि इथे एक पॉईंट घेऊ आपण पी. हा एक असा एक पॉईंट आहे, तिथे हा एक मॅग्नेट हा अट्रॅक्ट होणार आहे. ठीक आहे. हा सबस्टन्स या वायरकडे अट्रॅक्ट होणार आहे. तर हा जो पदार्थ आहे पॉईंट पी, त्याचा भोवतालचा जो रिजन असतो, हा रिजन तो कॅल्क्युलेट आपल्याला करायचा आहे. तर बायो सॅवर्ट्स लॉ कॅल्क्युलेटिंग काय, की मॅग्नेटिक फील्ड किती आहे, मॅग्नेटिक फील्ड जी क्षेत्र आहे, मॅग्नेटिक फील्ड किती आहे ते बघण्यासाठी काय आपण बघतो, बायो सॅवर्ट्स लॉ फॉलो करतो. ओके. सो याची जी लेंथ आहे ती मेजर नाही करता येणार तुम्हाला हा पार्टिकलची. ठीक आहे ना. सो म्हणून डी एल, हा डी एल. सो हा पार्टिकलची लेंथ काय आहे, डी एल. करंट कॅरिंग होत आहे आय आणि हा पॉइंट पी. सो म्यू 0 मल्टीप्लाय बाय करंट
मल्टिप्लाय बाय DL. सो साईन थिटा काय, तर ही जी लाईन इथे येणार, ठीक आहे, हा करंट काय, हा जो अँगल आहे हा आहे थिटा. ओके, आणि हा अँगल समजून घ्या अल्फा. ओके, हा अल्फा आहे, हा थिटा आहे. सो अल्फा प्लस थिटा जो राहणार तो 180 राहणार. ठीक आहे, हा सबस्टन्स आहे, तुम्ही अशी करा काही करा, हे सगळं तो 180 राहणार. सो हा जो अँगल आहे तो थिटा आहे, तो साईन थिटा. ओके, तुम्हाला बायो-सावर्ट्स लॉ कशासाठी फॉलो करावा लागतो, मॅग्नेटिक फील्ड किती आहे, हा पॉईंटच्या भोवतालचा मॅग्नेटिक फील्ड किती आहे ते बघण्यासाठी आपण बायो-सावर्ट्स लॉ बघतो. हा त्याचा इक्वेशन. लक्षात आलं. पुन्हा एक येतो, एम्पियर. विद्युत प्रवाह म्हणजे इलेक्ट्रिसिटीचा जो युनिट आहे एम्पियर्स. सर्किटल लॉ, एम्पियर सर्किटल लॉ. ठीक आहे, एम्पियरचा जो सर्किट असतो त्याचा एक लॉ असतो, द मॅग्नेटिक फील्ड. जी मॅग्नेटिक फील्ड आहे ड्यू टू स्ट्रेट वायर, जी सरळ वायर आहे, ठीक आहे, त्यामुळे जो मॅग्नेटिक फील्ड क्रिएट होत आहे, ठीक आहे, तर त्या स्ट्रेट वायरची जी लेंथ आहे ती इन्फायनाइट आहे. आता इथे आपण बघितलं ना, एक वायर आपण छोटी घेतली, ठीक आहे, इथून करंट फ्लो केला आपण. तसंच मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू स्ट्रेट वायर, हा स्ट्रेट वायर घेतला आपण, त्याची लेंथ जी आहे ती इन्फायनाइट लेन आहे. सो ते करण्यासाठी एम्पियर सर्किटल लॉ. काय, एम्पियर सर्किटल लॉ फॉर अ मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू स्ट्रेट वायर. स्ट्रेट वायर आहे आणि त्याची लेंथ काय आहे, इन्फायनाइट लेंथ. ठीक आहे, सो फॉर्म्युला काय येणार, कॅपिटल B इज डिनोटेड बाय मॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू μ0 मल्टिप्लाय बाय I करंट अँड डिवायडेड बाय 2πr. ठीक आहे, हा झाला एम्पियर सर्किटल लॉ. कशाचा, एका स्ट्रेट लाईन जी त्याची लेंथ इन्फायनाइट लेंथ आहे, त्या स्ट्रेट वायरची त्यात मॅग्नेटिक फील्ड किती क्रिएट होत आहे ते बघण्यासाठी. ओके, हा एक बायो-सावर्ट्स लॉ मॅग्नेटिझममध्ये महत्त्वाचा आहे, विसरू नका. आता एक सेकंड लॉ आणि एम्पियर सर्किटल लॉ ही बघितला आपण. आता बघू आपण इलेक्ट्रिक मोटार. आपला जो फॅन आहे तो फिरतो, ठीक आहे, त्याच्यात आपण कधी खोलून बघितलं तर ते कॉपर वायरची अशी सर्किटरची गोल 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 एक वाइंडिंग असते. ठीक आहे, सो इलेक्ट्रिक एनर्जी कन्वर्टेड इंटू मेकॅनिकल एनर्जी. सो इट कॅन बी गिव्स एअर, ती हवा देते. ठीक आहे, काय येणार इथे, इलेक्ट्रिक एनर्जी कन्वर्टेड इंटू मेकॅनिकल एनर्जी. बरोबर, मेकॅनिकल एनर्जी. सो इथे अप्लाइड होतो फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. लेफ्ट हँड रूल काय होतं, फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल, हा लेफ्ट हँड, बरोबर, हा लेफ्ट हँड. सो फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल काय म्हणतो, हा जो थंब आहे तो फोर्स, मिडल फिंगर करंट, मॅग्नेटिक फील्ड. सो इथे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल अप्लाइड होतो. आणि त्याचा प्रिन्सिपल काय आहे इलेक्ट्रिक मोटारचं, अ मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ करंट. ठीक आहे, जो करंट आहे त्याचं मॅग्नेटिक इफेक्टमुळे ते एनर्जी क्रिएट होत आहे. इलेक्ट्रिक एनर्जी कन्वर्टेड इंटू मेकॅनिकल एनर्जी, त्यामुळे हवा येते. ठीक आहे, तो मॅग्नेट जो आहे ना, म्हणजे वाइंडिंग जेव्हा होते, जेव्हा तो करंट फ्लो होतो त्याच्यात एक मॅग्नेट क्रिएट होते, त्यामुळे तो फॅन गोल फिरतो.
सो हा झाला इलेक्ट्रिक मोटर. आता बघू आपण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन हा जो विषय आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, तो कोणी दिला? मायकल फॅराडे. मायकल फॅराडे या शास्त्रज्ञांनी सांगितलं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. तर काय आहे? इट इज अ चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड. तो मॅग्नेटिक फील्डमध्ये रूपांतरित होतो बाय कॅरी करंट कॅरी करून. ठीक आहे. सो फॅराडेजचे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचे 2 लॉ आहेत. दोन्ही लॉ बघू आपण. फर्स्ट लॉ कशाचे? फॅराडे लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. व्हिडिओ तुम्ही 2x मध्ये बघा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही जसा प्रतिसाद देईल तसंच मी उत्साहित राहील. आणि जर का तुम्हाला माझी शिकवण्याची पद्धत जी आहे ती जर नसेल आवडत किंवा समजत नसेल तर मला तसं सजेस्ट करा, मी स्वतः प्रोग्रेस करेल. ठीक आहे. फर्स्ट लॉ काय म्हणतात? मॅग्नेटिक फ्लिक्स लिंक विथ अ कॉईल. त्यात एक कॉईल असते माहीत आहे, फॅनमध्ये कॉईल असते. मॅग्नेटिक फ्लिक्स लिंक विथ अ कॉईल, COIL, कॉईल चेंजेस अँड इंड्यूस्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. EMF स्टँड फॉर इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे. समजून EMF इंड्यूस्ड इन सर्किट. काय म्हणतो तो लॉ? जी मॅग्नेटिक फ्लिक्स आहे ते एका कॉईलला चेंज करते. जी लिंक आहे कॉईलला ती चेंज होते आणि एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट इंड्यूस करते त्या सर्किटमधून. ठीक आहे. सो तो लॉ काय आहे? मॅग्नेटिक फील्ड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय. मगाशी बघितलं होतं आपण. ठीक आहे. सो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. सो जर मॅग्नेटिक फील्ड कमी असेल तर करंट कमी असेल, मॅग्नेटिक फील्ड जास्त असेल तर करंट जास्त असेल. ठीक आहे. मॅग्नेटिक फील्ड इज डिनोटेड बाय कॅपिटल Q अँड इट इज करंट काय असते? वेलोसिटी स्मॉल p. ओके. आता हा सेकंड लॉ काय आहे? इंड्यूस्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड इज इक्वल टू, ती कशाची बरोबर असते? इक्वल टू नेगेटिव्ह रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स. ठीक आहे. सो त्याचं इक्वेशन काय आहे? E इज इक्वल टू मायनस d∅ अपॉन dt. ठीक आहे. सो EMF ची डायरेक्शन जी आहे ती अपोजिट आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डची जी डायरेक्शन आहे ती अपोजिट आहे. ती मी कशावरून म्हणत आहे? कारण की हा जो साइन आहे मायनस तो शो करतो मायनस अपोजिट डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट. सो कॅपिटल E इज इक्वल टू मायनस d कॅपिटल N∅ अपॉन dt एंड टर्न्स. ठीक आहे. यानंतर हे फॅराडे लॉच्या नंतर काय आहे? एक लेन्झ लॉ. ठीक आहे. लेन्झ लॉ ही बघून घेऊ आपण. त्यानंतर आपला हा टॉपिक संपतो. लेन्झ लॉ काय म्हणतो? द डायरेक्शन, जी दिशा आहे, द डायरेक्शन ऑफ इंड्यूस झाला आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे.
जी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड इंड्यूस्ड होत आहे त्याची जी डायरेक्शन आहे ही सच ॲज टू अपोज, ती कशाला अपोज करण्यासाठी, द चेंज दॅट कॉजेस, ती स्वतःतला जो चेंज आहे त्याला अपोज करण्यासाठी जिम्मेदार आहे. ठीक आहे, कॉजेस. त्याचा फॉर्म्युला काय आहे, ई इज ई अल्फा मायनस डी एल डी टी. ओके, इट इज one of the law of conservation energy. हे लक्षात घ्या. ठीक आहे, लेन्झ लॉ मध्ये काय आहे, जी डायरेक्शन इंड्युस्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डची ती स्वतःच अपोज करते आपल्यातला बदलाची. ठीक आहे, त्याच्यात जो बदल घडतो ती स्वतःच त्याला अपोज करते. ठीक आहे, काय इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डची जी डायरेक्शन आहे ती. सो त्याचा फॉर्म्युला काय आहे, ई अल्फा मायनस डी फाय अपॉन डी टी. इट इज वन ऑफ द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ठीक आहे, हा लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी चाच एक प्रकार आहे. ठीक आहे, तर इथेच आपला मॅग्नेटिझम हा टॉपिक क्लिअर झाला आहे. तुम्हाला काही याच्यात डाऊट्स आले असेल तर मला कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेन. आणि यानंतर आपण जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे टॉपिक्स मी तुम्हाला एक लिस्ट पण दिला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच आम्ही तुम्हाला सपोर्ट करेल. आणि यानंतर आपला विषय जे आहे ते स्पीड, वेलोसिटी अँड डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, तो बघू आपण. ओके, थँक्यू.